हळद रुसली कुंकू हसलं मालिकेचा आजचा भाग खरंच मनाला बुरळ पाडणार आहे मित्रांनो. चला तर बघूया. सुरुवातीला बाळजाबाई आढळरावांना अनुसयाचा हार दाखवते आणि म्हणते, सांगा आढळराव, हा हार कृष्णाकडं कसा आला? आढळराव आता काहीच न बोलता तिथून जायला बघतात. बाळजाबाई परत त्यांना अडवते आणि म्हणते, आढळराव, तुम्ही मुद्दाम करताना हे सगळं. तुम्हीच कृष्णेला या वस्तू दिल्या आहेत. बाळजाबाई पुढे म्हणते, आढळराव, तुम्ही कृष्णाला काय सांगितले बोला. तुमच्या पहिल्या बायकोबद्दल सांगितलं ना तिला. आता आढळराव म्हणतात, अगं ये बाळजा, गप्प बस जरा. म्या कृष्णेला कायसुद्धा सांगितलं नाही आणि या वस्तू तिच्याकडं कशा आल्या मला काय बी ठाव नाही. बाळजाबाई म्हणते, सपशेल खोटं बोलताय आढळराव. कृष्णा आणि तुम्ही दोघं मिळून माझ्या विरोधात कट रचताय. तुम्हाला काय वाटलं मला कळत नाही का? बाळजाबाई म्हणते, आढळराव, माझ्या वाईटावर जे कुणी जाईल ना त्याला मी अशी पायाखाली तुडवते. बाळजाबाई अनुसयाचा हार पायाने तुडवते. आढळरावांना खूप राग आलेला असतो. इकडे आता समर विचार करत बसलेला असतो. अनुसया त्याला म्हणते, समर, अजून कसा काय कृष्णेचा फोन आला नाही? आता एवढ्यातच समरला कृष्णाचा फोन येतो. अनुसया म्हणते, कृष्णे बोल ग, तुला आमचं म्हणणं पटलं का नाही? कृष्णा म्हणते, तुम्ही सगळं खरं बोलत होता. आता मला हे पटलेलं आहे आणि आबाबी तुम्हाला अजून विसरलेले नाहीत. अनुसयाला हे ऐकून रडायला येतं. अनुसया म्हणते, कृष्णे, तुझं लय उपकार झालं ग आमच्यावर. तू आम्हाला समजून घेतलं. खरंच देव तुझं भलं करेल ग. इकडे आता बाळजाबाई आढळरावांना धमकी देते. बाळजाबाई म्हणते, आढळराव, तुमच्या भूतकाळापासून त्या कृष्णेला लांब ठेवा. तिला काय बी कळालं नाही पाहिजे. नाहीतर आजपर्यंत जपून ठेवलेली बंदूक मी बाहेर काढीन. आठवतंय ना तुम्हाला, याच बंदुकीनं तुम्ही तुमच्या पहिल्या बायकोला गोळी झाडली होती. तुमचं सत्य मी सगळ्या गावासमोर आणीन. तेव्हा लायकीत राहा आढळराव. असं म्हणून बाळजाबाई तिथून निघून जाते. आढळराव आता खाली पडलेला अनुसयाचा हार उचलतात आणि खूप रडतात. इकडे आता कृष्णा अनुसयाला शब्द देते की मी तुमचा हक्क तुम्हाला मिळवून देईन, तुम्ही काळजी करू नका. असं म्हणून कृष्णा फोन ठेवून देते. एवढ्यातच आता तिथं बाळजाबाई येते. बाळजाबाई म्हणते, कृष्णे, एवढी निवडणूक होऊ दे, मग दाखवते तुला ही बाळजा काय चीज आहे. मागच्या वेळी वाचलीच ग, जमिनीत जित्ती गाडली होती. पण आता तुझी राख करेन. तेव्हा आवर स्वतःला आणि मोरं करायचं बंद कर. तुला कळलंच असेल आमासनी काय म्हणायचंय ते. इकडे आता समर कणिक मळत असतो. अनुसया म्हणते, समर, थोडं पाणी घाल त्यात आणि मग आकार दे. समर आता कणकेची बाहुली बनवतो. अनुसया म्हणते, समर, आता पुढं काय? समर म्हणतो, आय, ही कणकेची बाहुली म्हणजे बाळजाबाई आणि ह्यो माझा हात म्हणजे ह्यो कृष्णा. आता ह्यो हातच ह्या बाहुलीला मारणार. समर आता त्या बाहुलीला जोरात बुक्या मारतो आणि कणिक मळतो. अनुसया म्हणते, समर, आता ही कृष्णाच आपलं वैभव आपल्याला मिळवून देणार. समर म्हणतो, आय, ही कृष्णा स्वतःच्या नवऱ्याच्या नावावर जे काय आहे ना ते आपल्या नावावर करून देणार. इकडे आता आढळराव दारू पीत बसलेले असतात. त्यांना अनुसयाची आठवण येत असते. आता कृष्णा तिथे येते आणि म्हणते, आबा, बाद झालं की, अजून किती दारू पिणार आहे? कृष्णा म्हणते, आबा, असं काय घडलं ज्यामुळे तुम्हाला इतका त्रास होतोय? सांगा की मला, मन मोकळं करा तुमच्या लेकीपाशी. आढळराव म्हणतात, कृष्णे, या सृष्टीचा नियम आहे. जो कोणी जन्माला आलाय ना त्याला एक ना एक दिवस मृत्यू निश्चित आहे. पण त्यानं केलेल्या वाईट कर्माची फळं त्याला हितच भोगावी लागतात. आढळराव म्हणतात, कृष्णे, या घरानं काय दिवस बघितला ग. खरंच लय मोठं वैभव लाभलेलं या घराला. सुख शांती काय घेऊन बसली. अगं, नुसता आनंदच आनंद या घरात नांदत होता. कुणाची तर नजर लागावी असा माझा संसार होता ग. पण शेवटी या बाळजाची नजर लागली आणि मी भरकटलो आणि मग माझ्या हातनं गुन्हा घडला. समद उद्ध्वस्त झालं. आढळराव रडून सगळं कृष्णाला सांगत असतात. आढळराव म्हणतात, कृष्णा, माझ्या चुकीमुळं माझी सोन्यावानी बायको माझी अनुसया माझा संसार सोडून गेली कायमची. आढळराव पुढे म्हणतात, कृष्णे, अजून बी मला वाटतं माझी अनुसया या जगात कुठंतरी असेल आणि तिच्यासाठी मी हे समद घरदार संसार आत्ता या क्षणाला सोडून जायला बसलोय. पण अगं, ही नुसती खोटी आशा आहे, खोटी स्वप्न आहेत. आढळराव खूप रडत असतात. कृष्णा म्हणते, आबा, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही जे काय गमावले ना ते समद मी तुम्हाला परत मिळवून देणार. तुमच्या पहिल्या बायकोची आणि तुमची भेट घडवून आणणार लवकरच. इकडे आता आपले प्रेमाने आसुसलेले दुष्यंत सरकार खोलीत प्रवेश करतात आणि बघतात तर काय, समदा अंधारच की. लाईट लावतात तरी बी लाईट लागत नाही. अरे, लाईट का लागत नाही? कशी लागणार हो? समर कृष्णा कॅन्डल लाईटची तयारी करून बसली ना. आता दुष्यंत कृष्णाजवळ येतो आणि म्हणतो, हे काय कृष्णा, तू लाईट बंद करून का बसली?
कृष्णा म्हणते, आम्ही वेळ देत नाही म्हणून आमचं दुष्यंत सरकार नाराज आहेत ना आमच्यावर. दुष्यंत आता कृष्णाच्या जवळ येतो आणि म्हणतो, असं का? मग नवरा नाराज होईल असं वागायचंच का बायकोनं? कृष्णा म्हणते, आता मुद्दाम असं कोणी करतं का हो? आमचे सरकार नुसती चिडचिड करतात. मग माझ्यासारख्या भोळ्या बायकोनं काय करायचं मग? दुष्यंतला कृष्णाच्या बोलण्याचं हसू येत असतं. दुष्यंत म्हणतो, कृष्णा खरं आहे तुझं. माझी चिडचिड होते. खूप छोट्या गोष्टींवरून पण माझी चिडचिड होते. पण अगं माझा स्वभावच तसा आहे, त्याला मी तरी काय करणार? जर एखादी गोष्ट माझ्या मनासारखी झाली नाही ना, तर माझी चिडचिड होते. दुष्यंत म्हणतो, कृष्णा तू दिवसभर कुठे असतेस, काय करतेस, तू मला काहीच सांगत नाही. मी असं नाही म्हणत की मला मिनटाला फोन करून सगळं सांग. पण अगं ॲटलिस्ट थोडी तरी आयडिया पाहिजे ना, तू काय करतेस? माझी तुला काय मदत होईल का? कृष्णा म्हणते, नाही दुष्यंत सरकार, तसं काय नाही. दुष्यंत म्हणतो, बघा नाहीतर मला म्हणशील पुन्हा, मला बांधून ठेवा, मला कोंडूनच ठेवा. कृष्णा म्हणते, मग ठेवा की मला बांधून तुमच्या मनात. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार तुम्हीच माझी धन आणि दौलत आहे हो. तुमचा माझ्यावर असलेला विश्वास हीच माझी संपत्ती आहे आणि मला ही संपत्ती माझ्यापासून कधीच दूर नाही करायची. दुष्यंत म्हणतो, असं काय दूर नाही करायची काय? दुष्यंत आणि कृष्णा दोघेही खूप रोमॅन्टिक झालेले असतात. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार तुमची सुटका नाही होणार आता 7 जन्मासाठी. दुष्यंत म्हणतो, कृष्णा तू हे असं बोलतेस आणि परत मग कामासाठी दिवसभर मला सोडून जातेस. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार तुम्ही पण स्वतःला गुंतवून घेताच की कामात. दोघे पण हसत असतात. दुष्यंत म्हणतो, कृष्णा बोलण्यात तुझा हात कोणीच नाही धरू शकणार. इकडे आता बाळजाबाई दलपतरावला म्हणत असते, भाऊजी ही कृष्णा मला घातक ठरेला, तेव्हा आपली माणसं गोळा करा. ह्या कृष्णेला मी माझी ताकद दाखवतेच. नाही तिला आयुष्यातनं उठवलं ना तर नाव बाळजा सांगणार नाही. बाळजाबाई आता पानाचा विडा स्टाईलमध्येच खाते. उद्याच्या भागात आपण बघणार आहे, पूजा सावित्रीला बाळजाबाईचा व्हिडिओ दाखवत असते. पण हे सगळं भक्तीनं लपून बघितलेलं असतं. भक्ती आता कृष्णाला सांगते. कृष्णा म्हणते, भावा तू काय पण कर, पण पूजाच्या मोबाईलमधला तो व्हिडिओ माझ्या मोबाईलमध्ये पाठव. भक्ती आता रात्रीची उठते आणि पूजा झोपलेली असताना पूजाच्या मोबाईलमधला व्हिडिओ कृष्णाला पाठवते. पण इकडे कृष्णा पण झोपलेली असते. आता दुष्यंत कृष्णाचा मोबाईल घेतो आणि म्हणतो, एवढ्या रात्री कृष्णाला कोणी मेसेज पाठवला आहे?